अरे पण पण ते तर इथे येऊन त्यांच्या मनातलं मळप दूर करून गेले रे. अहोंच्या मनातले गैरसमजाचे काळे ढग आता दूर झाले असतील ना. आता बघ सर्वत्र आनंदाचा प्रकाश पसरेल. अहोंच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. ते ते स्वतः इथे आले, त्यांच्या मनात खदखदणाऱ्या अनेक गोष्टी बोलले. माझी तळमळ, माझं प्रेम त्यांना कळलं रे विठुराया. आता तरी सगळं छान होऊ दे. माणिक, सावध हो. वेळीच त्या सखूला वेसण घाल. जर का ती सखू उधळली तर मग तुझी सगळी स्वप्न, तुझा संसार मातीत मिसळेल. अगं तुझ्या अंगात ते सुभेदारी रक्त आहे ना, मग दाखव ना त्या सखूला तुझा इंगा. नाहीतर मग गेला तिगू तुझ्या हातातून गेला असं समज. मला इथे बघितलं तर नक्की ओरडा पडेल. अहोंच्या खोलीत जात नाही, पण त्यांची तब्येत कशी आहे हे तरी बघायलाच हवं ना. काय करू? दुरूनच बघते, म्हणजे मनाला जरा शांती मिळेल. आता काय करू? दार तर बंद आहे. अहो झोपले असतील का? दार वाजवून बघू का? आता बघ तुझी कशी वाट लावते ते. ठेचूनच काढते तुला. चल मालकीणबाई, ऐकून तर घ्या माझं. चल. हो चल. सासूबाई, यमुनावनच्या बाहेर या. बघा तरी हिचं काय चाललंय. काय आता काय पुन्हा नवीन उद्योग केला हिने? काल इतकं रामायण झालं तरी आता सुद्धा माझ्या खोली बाहेर ही भिकाऱ्यासारखी उभी होती. दार वाजवणार होती. आज जाऊन सावकारांच्या गळ्यात पडायचाच विचार होता हिचा, पण मी हिला मागे खेचलं. हो नाही हो, मी फक्त. तू गप्प बस ग. रमाई, तू हिला चांगला कूट, हातपाय मोडू दे, त्याच्याशिवाय ही वटणीवर नाही यायची. नाहीतर काय, माझ्या समोर माझ्याच नवऱ्याला वश करायला बघते. इतकी कशी खालच्या पातळीवर उतरू शकते ही? हा, मी असं वागलो? काय झालं होतं मला? मी सखूशी प्रेमात बोललो? नाही नाही, असं कसं बोललो मी? हो सासूबाई, ही आमच्या मागे शेत घरावर सुद्धा चोरून आली होती. हकलून दिलं हिला, तर ही निर्लज्ज वेश पालटून राहिली. आम्ही दोघं राजा राणी तिथे एकांतात असू हे बघवलं गेलं नाही हिला. रात्री आम्हाला एकांत मिळू नये म्हणून या दुष्ट बाईने आमच्या खोलीत विषारी साप सोडला. काय? हो बाई, ही साप पाळते की काय? हिच्याकडे साप कुठून आला? हो, ही स्वतःच एक विषारी साप आहे. अत्यंत पाताळ यंत्री आणि कावेबाज आहे ही.